एकदा माझं ऐकून घे. हे बघ माई साहेबांनी तुझं तोंड घेऊन या घरात न कायमचं निघा. दरवाजा का बंद केला? मी विचारतोय, दरवाजा का बंद केला तुम्ही? देशपांडे, मी समजू शकते तुला माझा खूप राग आलाय, प्रचंड चिडलायस तू माझ्यावर. मी हे जे काही केले ते अजिबात पटलेलं नाहीये तुला, हे सगळं मी समजू शकते. मी रिक्वेस्ट करते तुला, हा सगळ्याचा राग प्लीज स्वतःवर काढू नकोस. बाहेर खूप थंडी आहे, प्लीज इथे झोप ना. तुला नाही बोलायचं ना माझ्याशी, पण निदान मी बोलते ते तरी ऐक. मी हात जोडते तुझ्या समोर. मी खरं सांगते, मी काहीच बोलणार नाही, तोंडात एक शब्दही काढणार नाही, पण प्लीज प्लीज इथे झोप. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बाबू. बस सगळे आलेत, नाश्ता कधी आणणार? अयो, आलो 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 आलो. हे बघा गरमागरम नाश्ता. काय नाव रे तुझं? मूर्ती. अय्य पाक न पा अन पा नारायण स्वामी मूर्ती. ए बस बस काकी, नाव नको विचारू. अगं पत्त्या सकट नाव सांगतो तो. अयो, आमचा गावाचा पत्ता सांगतो. तेरे मा टाकतो तेरे तू. बस वाढ नाश्ता. सगळे आले, माई कशी नाही आली अजून? ती बाहेर आहे. बाय नाश्ता नाही का करायचा तिला? मूर्ती, माईला बोलवलंय सांग. नाही अगं, ती पुण्याला चाललीये, जरा काम आहे तिचं, ती नाही येणार आहे. हो का? अरे वैदेही आली. बस तेजा, बाबू नाश्ता करून जा. तेजा मूर्ती वाढ तिला.
वहिनी साहेब, तुम्हाला चहा कॉफी आणू? हाय मूर्ती. नाही, नवीनच नाही का तू या घरामध्ये, म्हणूनच तुला माहित नाही कुणाला काय इचरायचं आणि कुणाला काय नाही इचरायचं ते. आज तिचा नवरा तिला काय इचराना झालाय, तू काय एवढ्या आदराने तिला इचरायला लागलायस? हा ताई, काय बोलतेस तू? कळतंय का तुला? बोलली का वकिलीनबाई? तेच म्हणलं, अजून कसं काय तोंड उचकटलं नाही. प्रिया, तुला ना स्वतःच झाकून ठेवायची सवय लागली, नुसतं लोकांचं बघायचं, नुसतं गावचं धुडं दामटच सुटायचं आपलं, नाही का? शी बया, इथं बसण्यात ना काही अर्थच नाहीये. इथं बसून नाश्ता केला नाही, घास पण माझ्या नारड्याच्या खाली उतरायचा नाही. हाय मूर्ती, हे दूध आणि हा नाश्ता मला बेडरूम मध्ये पाठव. आहे का आता? जरा रक्कम जमानी झाली, खिरापती वाटायला सुरुवात. असू दे असू दे. तेजप्रताप, काय हे, काय अवस्था करून घेतली तुमची? चेहरा बघितला का आरशात? कसे दिसताय ते? अहो, लहानपणापासून तुमचा चेहरा टवटवीत आणि काय हसरा बघायची सवय झाली आहे माईला. हे असं बघवत नाही आम्हाला. आम्हाला माहिती आहे सुनबाईंनी आमच्यावर घाव घातला आणि त्याची कळ तुम्हाला सोसायला लागते. एक वीट कोसळली ना की अख्खीच्या अख्खी भिंत अशी कोसळून जाते बघा. काय करणार? पण असू देत, झालं ते झालं, विसरून जा. आता स्वतःची काळजी घ्या. हं, आम्ही ते असतो ना तर घेतली असती काळजी. पण तुम्हाला तर माहिती आहे ना, तुमची माई फक्त तुमचीच माई नाही, अख्ख्या रमावतीची आई आहे. त्यांची काळजी पण घ्यायला हवी आम्हाला. त्यांच्याच एका कामासाठी पुण्याला जाऊन येतोय, आलोच. हा, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. चला येतो. आणि हो, तुमचा राग तुमच्या डोळ्यामध्ये मावत नाही, पण डोकं शांत ठेवा. अहो, घर म्हटलं की चालायचं तसं. आणि मला सांगा, आपले देव ते पण चुकतात की, आणि आपण तर काय माणूस आहोत. तेजप्रताप, तुम्हाला म्हणून सांगते, इथे जो चुकतो तो माणूस, पण ती चूक मोठ्या मनानं माफ करतो तो देव माणूस. तेव्हा सोनबाईंनी केलेली चूक मोठ्या मनानं माफ करा, झालं गेलं विसरून जा. हा, होईल समजा ठीक. अहो, जगाची रीतच आहे ही. हा, हे बघा, अख्ख्या जगातले सुनांना वाटतं की त्यांच्या सासवा त्यांना त्रास देतायत, जाच करतायत. पण खरं सांगू का, हा अनुभवाचा, विचारांचा आणि पिढीमधला फरक आहे. अनुभवानं शानपण येतं माणसाला. शिकतील सुनबाई, घाबरू नका. पण त्या तसं वागल्या म्हणून मी पण असंच वागणार. हे वागणं बघतेदारांना शोभणार नाही. पण त्या ज्या वागल्या ते शोभणार होतं का माई? अहो, ज्या माईंच्या आनंदासाठी
आम्ही वाटतील ते करायला तयार असतो. त्यांच्या डोळ्यात पाणी आणलं त्यांनी. नाही नाही, जो तुमच्याशी नडला त्याला आम्ही कधीच नाही माफ करणार. शब्द आहे आपला परमनंट. तुम्ही बाकी मला दुसरं काही बी करायला सांगा, मी करेन. ही गोष्ट मला जमणार नाही. माई, काय नाही, हुंटा हलवून बळकटाकीने बघत होतो. आय आमचं पोरं आमच्या मुठीतच आहे. चांगलंय. नाही वैदे, तेजाचं मला आजचं वागणंच पटलेलं नाहीये. बायकोशी वागण्याची ही पद्धत नाहीये. मान्य चुकलं तुझं. तू फोटो काढायला नको होतीस, पण तू तुझी चूक मान्य केलीस ना. मग काय, माईने पण पत्रकारांना उत्तरं दिली. एवढं सांगून पण एवढा कसला राग? एवढा असा काय मोठा गुन्हा केलाय म्हणून त्याची एवढी मोठी शिक्षा देतोय तो? म्हणून ना मला कधी कधी कळतच नाही याच्या डोक्यात काय चाललेलं असतं. चुकलंय आज तेजाचं. 100% चुकलाय तेजा. मी एवढ्या वेळचं एकटीच बडबडते. तुला काहीच बोलायचं नाहीये का? वैदेही, देशप्रतापने जे काय केलं ते योग्यच केलं. अच्छा, ठीक आहे. तुला पटतंय ना त्याचं वागणं? मग ठीक आहे, मग बोलण्यात काहीच अर्थ नाही. कर तू सहन. तू असं नाही म्हणायचंय मला. हे बघ, कसं ना, देशप्रताप खूप मानतो ना माईसाहेबांना. त्याच्यासाठी तर देवाचा मान आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या आई आहेत त्याच्या. हो, मान्य आहे मला आई आहे. मला काय सगळ्यांनाच मान्य आहे, पण तू पण बायको आहेस आणि त्याचा तुझ्यावर विश्वास नाहीये का? आणि तो काय आत्ता ओळखतो का तुला? आणि त्याला काय, मलाही माहिती आहे की तू त्या प्रेसवाल्यांना फोटो दिलेले नाहीयेस. एवढं पुरेसं नाहीये का? त्याला कोण समजावणार? तू समजावणार त्याला. प्रिया, काल होतीस ना तू तिकडे. तो माझं काहीही म्हणणं ऐकण्यात इंटरेस्टेड आहे असं वाटतंय का तुला? तुला एक सांगू का वैदे, नवऱ्याला समजावण्याचा मार्ग फक्त काही शब्द वाक्य एवढेच नसतात ग. त्याच्यासाठी काहीतरी वेगळं प्लॅन केलं ना तर ते पण वर्क होतं. म्हणजे तू असं करू शकतेस का? त्याला काही सरप्राईजेस वगैरे देऊ शकतेस का? किंवा त्याला आवडेल असं रेडी व्हायचं. आणि नाही यार, काय करू शकतेस? आवडीचा पदार्थ. तू त्याच्यासाठी त्याच्या आवडीचा पदार्थ बनवायचा. काय बोलतेस तू? अगं, मला किती स्वयंपाक येतो हे माहिती आहे ना तुला. हो, माहिती आहे मला. पण मग शिकून घे, रेसिपी बघ. मागच्या वेळी रेसिपी बघूनच तर तू बनवल्या होत्यास ना. छान झालं होतं सगळं. आणि तुला माहिती आहे का, काही वेळा नवऱ्याच्या मनापर्यंत पोहोचायचं असेल ना तर त्याचा मार्ग पोटातून असतो असं म्हणतात. त्याच्यामुळे तू हे ट्राय करायलाच हवं.
म्हणजे केलंच पाहिजे. हे सगळं तुझ्यामुळे घडलंय, तुझ्यामुळे घडलंय सगळं. तुला कायमचं जाळून टाकलं पाहिजे, कायमचं जाळून टाकलं पाहिजे तुला. सगळं तुझ्यामुळे घडले. वैदे, का असं केलं तुम्ही? काय सगळं केलं? काय गरज होती? बाहेर मी तुम्हाला एवढं प्रेम दिलं, आपलं मानलं, आता सुद्धा तुमची चूक असून त्यांनी तुम्हाला माफ केलं, घरात आसरा दिला. तुम्ही काय केलं? तुम्ही त्यांचीच बदनामी केली. का? पण माझं तर त्यांच्यावर मनापासून प्रेम आहे. मी तरी त्यांच्याशी का चुकीचं वागलो? का नव्हतं वागायला पाहिजे होतं? मग मी वैद्यांना सांगितलं होतं, तुम्ही माई विरोधात काही बोलू नका, काही वंगाळ बोलू नका, पण त्या बोलल्या. मुळात सगळी चूक ना माझीच होती. मी प्रेम केलं ना त्यांच्यावर, चूक माझी होती सगळी. मी चूक केली सगळी. वा वा वा, काय घमघमाट सुटलाय अख्ख्या साम्राज्यामध्ये वैदेही. या वासाने मला इथवर खेचत आणलंय. तू मस्करी करतेस माझी? तू ऑलरेडी इतकं टेन्शन आलंय मला. का का मस्करी करेन मी? पहिल्यांदा खीर बनवली अगं, आणि मी व्हिडिओ बघून केलंय सगळं, पण कसं झालंय, काय झालंय, काहीच कल्पना नाहीये, काहीच कळत नाहीये. आणि खाण्यालायक तरी झाले की नाही हेही माहित नाहीये मला. अगं, एवढं टेन्शन कशाला घेतेयस? तुला एक टीप देऊ का? तुला माहितीये, माई खीर करताना ना दूध नेहमी आटवायची. खरं तर मी आठवलं होतं दूध. तू बघ ना एकदा. हो चालेल. गरम असेल ना? हा. काय करून ठेवलंयस वैदे हे? व्हिडिओ बघताना ना नीट लक्ष देत जा. काय बनवलंय? सगळ्यात तोंडाची चव गेली. छे, काय काय केलं मी आता? काय प्रॉब्लेम झाला? साखर कमी पडलीये का? साखरेच्या ऐवजी मीठ घातलंयस तू. काय? नीट कसं घालेन? मी सगळं नीट बघून केलं होतं, खरं सांगते मी. असं कसं मीठ पडलं माझ्याकडून? मी सगळं नीट बघून टाकलं होतं, खरं सांगते. व्हिडिओ पण 4 वेळा बघितला होता. तू पण ना फसली रे फसली, एक पोरगी फसली. अगं गंमत करत होते मी. काय ग, एवढं पण नाही कळत का तुला? खरं सांगू का? खूप छान झाली आहे खीर, अगदी माई बनवते तशी. खरंच ना? खरंच. हा, तू तुझ्या नवऱ्याचं मन नक्की जिंकशील. आशीर्वाद आहे माझा. जुग जुग जियो. मला एक चमचा देतेस का? नाही काय?
शलाकाताई जर आली ना तर सगळं संपवून टाकेल, त्यामुळे मला आत्ताच देऊन टाक. थँक्यू. चल कंटिन्यू. आलेच मी. थंडर तू थंडर तू हा, कुठं होतस तू थंडर एवढे दिवस? मी ते कुठं होतस तुझ्या मोबाईलला तुझं कुठं होतस? हे थांब थंडर, तू कुठं होतस? थांब का? आता कशाला पळतोय? हे थांब. थांब. कुठं होतस तू? हा? होतस तू थंडर? थंडर काय तू कुठं होतस रे? काय तू? तुझा दादा जिवंत आहे का मेला आहे का? वंगळ बोलायचं नाही. त्याच्यात तुम्ही हाय तुझे थंडर आहे. या सुदैमाचं कृष्ण आहेस तुम्ही. तुमच्या तोंडात असले शब्द शोभत नाही. तो असं बोलू नका. काय झालं त्याच्यात? असं स्वतःवर राग का काढायला लागलास? परत तेच स्वप्न पडलं काय तुम्हाला? स्वप्न पडलं असतं तरी एवढं काय वाटलं नसतं. पण इथं सगळीच स्वप्न धुळीला मिळाले. तू असायला पाहिजे होतं थंड. तू गेल्यापासून लई काय काय घडलंय. माझं मलाच कळत नव्हतं की ते सगळं मी कोणाला सांगावं, कोणाशी बोलावं. पण आता तू आलास थंडर. आज असं वाटतं की माझ्या टेन्शनवरचं औषध आलं रे. तूच एक आहेस ज्याच्या समोर मी मन मोकळेपणानं बोलू शकतो. माझ्या मनात जे काय ते सगळं बोलू शकतो. तू सच्चा दोस्त आहेस माझा थंड. मी माझं सच्चे दोस्त आहे सा. आता डोळ्यात पाणी नाही आलं. त्याच्यात खरं खरं सांगा काय झालंय तुमच्यात आणि हानकी बडी वहिनींच्यात परत भांडण झाले काय? म्हणजे अजून सुरूच आहे का ते? भांडण मिठायचा प्रश्नच येत नाही आता थंडर. म्हणजे आमच्यात बोलणं बंद आहे. म्हणून चिडचिड झाली हो तुमची. हा पण आता काही टेन्शन घेऊ नका. आता मी आलो ना. आता तुमच्यातला ह्यो गरम मामला ह्यो थंड करणार. तुमच्यातला दुवा होणार दुवा. त्याची काही बी गरज नाहीये थंड. बोलणं त्यांनी नाही मी बंद केले. आणि तो विषय संपलाय माझ्यासाठी कायमचा. तेजा 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 थांब. कधीपासून हाक मारते मी? कुठे होतास तू? तेजा मी तुला विचारते सकाळपासून कुठे होतास तू? तहसीलदार ऑफिसला एक काम होतं एकाच, तिकडे गेलो होतो. अच्छा. आणि ते पीटी टीचरच्या नोकरीचं काय झालं? म्हणजे तू जाणार होतास ना परत अर्ज द्यायला? आता कशाला पाहिजे नोकरी? ज्यांच्यासाठी धनुष्य उचलला होता त्यांनीच काळजाळ बाण मारला. आता मला ती नोकरी नको आणि काही नको. जाऊ दे मला. तू तू अजूनही वैदेहीवर रागवलेला आहेस? अरे तुला माहिती आहे ना कशी आहे ती. खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणणारी आहे ती. जे काही आहे ते तोंडावर बोलते. तिने प्रामाणिकपणे सांगितलं ना की माईचे फोटो तिनेच काढले तर तिची दुसरी बाजू पण खरीच असेल ना. तिने त्या प्रेसवाल्यांना फोटो दिलेले नाहीये सांगितलं ना तिने. माझा पूर्ण विश्वास आहे वैदेहीवर. तुझा विश्वास आहे ना दिदे? मग तर तुझ्याकडेच ठेव. का आता तुझा विश्वास आहे म्हणून मी राग सोडायचा नाही जमणार. दरवेळेला ते वाटेल तसं बोलतील, वाटेल तसं करतील.
आणि मी ऐकत बसू? नाही जमणार. तेजस थांब. तेजस सगळंच गोंधळ होऊन बसलाय. कसं समजावू याला? अय्यप्पा स्वामीनारायणाय काय गुणगुण करतोय? तूच का तो नवीन नोकर? अय्यो मीच. मग तुला काय मालक ओळखू येत नाहीत? अय्यो चुकलंच माझं. बघा तुम्ही शकाला का ताई? हा? होय शाला का नाव आहे माझं? कुणी सांगितलं तुला असं? हे मगाशी ते घरात खायला का काय? हे बघा शेव आणि चिवडा दोघं असतात बघा. ते तूच खा, मला नको. दुसरं काय आहे का ह्याच्यात? काय अयो ते खीर असत. माहिती बनवली वाटतं. अहो नाही नाही नाही, ते आपले वहिनी साहेब असतात बघा. काय आहे त्याचं नाव? वयदही वहिनी साहेब, त्यांनी बनवलेले असते. होय, तिचं नाव बरोबर घेतलंस. कस काय जमलं? गार्डन मधली कामं झाली का? सकाळीच केली होती बघा. सकाळीच केली होती. मग तिथं कसं काय पसारा पडलाय? जा पटकन गार्डन मध्ये जाऊन स्वच्छ करून घ्यायचं सगळं. उन्हात उभं राहून सगळं स्वच्छ करायचं. निघ निघ. फक्त मूर्तीवर मी बोलवल्याशिवाय यायचं नाही इकडं. वा, वास तर लय भारी येतोय. खीर तर लयच भारी झालीये. पण कुणासाठी बनवली असेल वैदेही मॅडमने? तेजासाठी? मग तर चांगलीच गोष्ट आहे. पण वैदेही मॅडम कसं आहे माहितीये का, कुठलाही पदार्थ मिठाशिवाय अपूर्ण असतो. मीठ पाहिजे ना. पण मीठच आहे का? मीठच आहे. बया, बरं झालं तुम्ही आज लवकर आले. चला आवरा पटकन. का आज कोणाचं दिवाळी निघणार आहे? अहो जेवण तयार आहे, जेवायला चला म्हणलं. चला आवरा पटकन. असं काय कधी न बघितल्यासारखं बघताय? नाही, मी खात्री करून घेत होतो की नक्की तुम्ही आमच्याच कारभारीण बाई आहात का हो. नाही, आज डायरेक्ट जेवायला विचारताय. हा, इतर वेळेला साधं भूक लागली का असं बी विचारत नाही, साधं पाणी विचारत नाही. म्हणून तर तुमच्यासाठी आज छान प्लॅन केलाय जेवणाचा. चला चला. हायो, म्हणजे आता आम्ही तुमच्या हातचं जेवायचं का? थांबा फोन करतो, ऑर्डर देतो, म्हणजे ऐन टायमिंगला गोळ नको व्हायला. काय चेष्टा करायची ना ती सगळी कर. पण आज मी तुमच्यावर चिडणार नाही. उगाच इथं मी तुमच्यावर रागराग करणार आणि तिकडे मला मेजवानीचा आनंद घेता येणार नाही, नाही का? चला आता जायचं का जेवायला? चला चला चला. अहो कपडे तर बदलू दे. राहू द्या कपडे बिपडे. चला. बाबू कुठे राहिला? अगं फ्रेश होतोय तो, येईलच. हा बघ आलाच. काय रे बाबू, किती वेळ? सर खीर? वा 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 वा, काय वास सुटलाय. कुणी मायनी बनवली काय? हा, हो माईनेच बनवली आहे खीर. तरीच म्हणलं एवढा छान वास काय येतोय. हा?
माई तर सकाळीच पुण्याला गेल्या ना, जाताना भेटून गेले मला. मग माईंनी कधी सकाळी सकाळी उठून बनवली. तुला आवडते ना म्हणून खास तुझ्यासाठी. माई माई किती काळजी करणार तुम्ही आमची. माई तुम्ही आमची काळजी करता की नाही, तशी तुमची काळजी करण्याची बुद्धी देव इतरांना पण देव.